नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार आहे का नाही या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांदा शेतकऱ्यांसाठी काय सध्याची स्थिती आहे, केंद्रीय मंत्र्यांना पत्र काय म्हटलंय, पत्रात बघू शकता संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट. कांदा दराबाबत लासलगाव मार्केटचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. घडामोड शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती. चला तर सुरुवात करतो आहे. बघू शकता एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांदा दराबाबत लासलगाव कांदा मार्केटचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र काय म्हटलं पत्रात, गेल्या काही दिवसापासूनची कांदा दरातली घसरण आणि कांदा मार्केट डाऊन शेतकऱ्यांची चिंतेची बाब ठरत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसानीला सामोरं जावे लागत आहे. याच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठेत असलेली लासलगाव बाजार समिती थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना कांदा निर्यातीसाठी या ठिकाणी दरात वाढ आणि वाहतूक अनुदानाची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे लासलगाव बाजार समितीतून. आणि लासलगाव बाजार समिती देशातील अग्रगण्य कांदा मार्केटपैकी एक बाजार समिती आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील अग्रगण्य कांदा बाजारपेठेपैकी एक आहे, जिथे नाशिक आणि शेजारी 3-4 जिल्ह्यातील शेतकरी आपला माल शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी आणत असतात. सध्या नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याची मोठी आवक आहे. गेल्या महिन्यात कांद्याचे प्रति क्विंटल 1500 ते 1600 रुपये दराने विकले जात होते, परंतु आज सध्याच्या बाजारात प्रति क्विंटल 1000 ते 1100 म्हणजे जवळपास या ठिकाणी बघितलं 400 ते 500 रुपयाची घसरण एकंदरीतच बघायला भेटत आहे. आणि अशा प्रकारच्या या परिस्थितीमुळे एकाने किमान 60% दराची वाहतूक विपणन अनुदान लागू करा असं या ठिकाणी बाजार समितीचं म्हणणं आहे. देशांतर्गत आणि समृद्धी वाहतुकीच्या उच्च खर्चामुळे लहान आणि मध्यम निर्यातदारांना निर्यात आर्थिकदृष्ट्या परवडणारी वाटत नाही. या अनुदानासाठी त्यांच्या नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल. वरील उपाययोजना त्वरित अंमलात आणल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल, देशांतर्गत कांद्याचे दर स्थिर राहतील आणि निर्यात वाढेल असे पत्रात नमूद करण्यात आले. परंतु खरं तर या ठिकाणी बघितलं काय निर्णय सरकार घेत आहे, सरकारलाच जाणो. सरकारच या ठिकाणी घेऊ शकतं, आपण घेऊ शकत नाही. आपण विनंती फक्त करू शकतो. धन्यवाद. लाईक महाराष्ट्र.